मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता काय झालंय, आजकालच्या डिजिटलच्या युगात आहे ना, भरपूर असं होतं आपण डिजिटल ट्रान्झॅक्शन करतो आणि मग आपल्याकडे जे पैसे आहे ना तेच राहत नाही। तो आता मला गाडीमध्ये ना CNG भरायचं आहे, तर म्हटलं पहिलं थोडंसं कॅश घेऊन जावे, कारण काय होतं तिथे CNG पंपवरती कधी कधी ऑनलाईन चालत नाही। तर मग थोडीशी कॅश काढली। आता गाडी जर पाहिली तर आपण टँक टू टँक CNG आज मायलेज टेस्ट करणार आहोत। गाडी आहे आपल्याकडे स्विफ्ट CNG मध्ये आणि नवीनवाली स्विफ्ट आहे बरं का। आणि मला देखील मायलेज टेस्ट एकदम प्रॉपर करायची होती, सो मारुती सुझुकी सोबत बोलणं झालं आपलं आणि ते पण म्हटले की आहे आमच्याकडे गाडी, तर तुम्ही घेऊ शकता गाडी। म्हटलं पाठवा गाडी। मग चला म्हटलं आता आपण जी मायलेज टेस्ट आहे ती सुरू करूया। आता आपण पहिल्यांदा CNG पंपावरती जाऊया। ऑनलाईन CNG पंप असणार आहे आणि तिथे पूर्णपणे जो टँक आहे तो फुल करूया। विषय असं आहे, नवीन स्विफ्ट ZX आहे तुम्ही जर घेतली तर या गाडीमध्ये काय माहिती का, अशी चावी जी आहे ती तुम्हाला काढावी लागते। इथे जर पाहिलं लॉक देण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला असं ओपन करायचं आहे, कारण की आधीच्या स्विफ्टमध्ये भरपूर लोकांनी प्रॉब्लेम जे आहे ते म्हणजे इश्यू केला होता या विषयाचा। आता महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, गाडीतला पूर्णपणे जो CNG आहे तो एम्प्टी आहे, त्यामुळे ॲक्च्युअलमध्ये किती बसतोय या गाडीमध्ये तो देखील आपल्याला पाहावं लागेल। 55 लिटर वॉटर कॅपॅसिटी जी आहे ते आपल्या CNG टँकची आहे। CNG दाबून भरलाय, तुम्ही पाहू शकता सकाळचे 6:10 झालेले आहेत। इथे CNG जी लेवल आहे ती तुम्हाला दाखवते पूर्णपणे फुल, बट अजून मी CNG वरती गाडी जी आहे ते कन्वर्ट केलेली नाहीये। तर इथे एक स्विच आहे खालच्या साईडला, सो तो जर आपण प्रेस केला तर आता CNG वरती जी आहे ती गाडी कन्वर्ट झालेली आहे। आता त्यानंतर आपण ट्रिप A जर पाहिला तर तो रिसेट करून घेऊया। ओके, 677 किलोमीटर आपली गाडी जी आहे ती चाललेली आहे। ट्रिप A आपण केलेला आहे 0 आणि ट्रिप B सुद्धा करूया आपला 0 आणि ऑडोमीटर तुम्ही पाहू शकता 677 किलोमीटर। तर आता पाहूया, मी निघालेलो आहे माजलगावला, बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी। तर पाहूया आता जे मायलेज आहे ते काय देते गाडी। आणि ऑन दी वे ज्यावेळेस आपण गाडी चालवत आहोत फुल टाइम AC जो आहे तो ऑन राहणार आहे आणि आम्ही 2 व्यक्ती आहोत गाडीमध्ये। आणि गाडीमध्ये जो CNG बसलेला आहे तो 7.86 किलो जो CNG हा बसलेला आहे। जवळपास 691 रुपयाचं आपलं जे आहे ते बिल झालेलं होतं। तर आता पाहूया आपण, ते पण आपल्याला एक्झॅक्ट येईल की ज्यावेळेस पूर्णपणे टँक खाली होईल तर एक्झॅक्ट जे किलोमीटर झालेलं आहे आणि देन मग आपलं जे CNG आहे त्याला आपण डिवायडेड करूया, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपल्याला जे मायलेज आहे पर किलोला ते किती आलेलं आहे हे सुद्धा कळेल। आता पाथर्डीमध्ये आलेलो आहे। गाडी आहे ना भरपूर खराब झाली, म्हटलं एकदा वॉश करून घ्यावी आणि त्यानंतर मग तुम्हाला गाडीच्या आतमध्ये देखील मी तुम्हाला काही काही गोष्टी ज्या आहेत आता नवीन स्विफ्टमध्ये ज्या चेंज झालेल्या आहेत, तसं तुम्ही नवीन स्विफ्टचे आपले व्हिडिओ भरपूर पाहिले असतील, पण आता ह्या गाडीमध्ये काही काही गोष्टी आहेत त्या देखील मी तुम्हाला दाखवतो।
आता ऑलमोस्ट एक 150 किलोमीटर आपण गाडी चालवलेली आहे. पाथर्डीमध्ये आहोत आणि इथला एक फेमस आम्हाला इथला वडापाव सांगितलं, जाय भाई वडापाव. जाय भाई वडापाव हा थोडासा ट्राय करूया म्हटलं. सकाळची वेळ आहे, थोडंसं काहीतरी नाश्ता करूया. ॲक्च्युली वडापाव आहे ना खरंच भारी आहे आणि याच्यामध्ये यांनी ही जी चटणी देतात ना, तर ती चटणीची जी चव आहे ती एकदम बेस्ट आहे. बेसन आणि जे तळलेलं असतं वडापावसोबत जे बाजूला राहतं, कुरमुरे आपण ज्याला म्हणतो, त्याचं मिक्सचर करून हे बनवतात. पण टेस्ट एक नंबर आहे. तर मित्रांनो, आता पाथर्डीचा मस्त वडापाव खाला, टेस्टी होता, चटणी पण एक नंबर होती. तर तुम्ही देखील कधी पाथर्डीला आल तर नक्की ट्राय करा. बाकी कोण कोण पाथर्डीमधून व्हिडिओ पाहते आणि तिथली जी खाद्य संस्कृती आहे ती कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता आपण स्विफ्ट CNGचा मायलेज टेस्ट करतोय. आता नवीन जी स्विफ्ट आलेली आहे ना, न्यू जनरेशन, ज्यामध्ये सर्वच काही चेंज आहे आणि मेन जे कंपनीने चेंज केलेलं आहे गाडीचं इंजिन चेंज केलेलं आहे. आणि इंजिनबद्दल बोलायचं गेलं तर 3 सिलेंडरचा हा सेटअप आहे. 1197 cc, जवळपास 61 bhp आणि 101 न्यूटन जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते CNGमध्ये. आता ते 4 सिलेंडर जे आधी इंजिन होतं ना, पर्सनली मी त्याला खूप मिस करतो. कारण की मी ज्यावेळेस डिझायरचा सुद्धा व्हिडिओ केला होता त्यावेळेस सुद्धा हे सांगितलं होतं की ते जे इंजिन आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला जी पॉवर आहे ती रिफाईनमेंट लेवल आहे, रिफाईनमेंट जर पाहिली ती ह्या इंजिनमध्ये सुद्धा आहे बरं का. बट ते 4 सिलेंडर असल्यामुळे जास्त तुम्हाला जो टॉर्क आहे, जी पॉवर आहे ती प्रोड्यूस करायचं. इथे तुम्हाला जी पॉवर आहे ना ही कुठेतरी कमी झाल्यासारखी वाटते. आणि 3 सिलेंडर इंजिन आहे हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवण्यासाठी बसता त्यावेळेस नक्कीच जाणवतं. ज्यावेळेस तुम्हाला क्विक ओव्हरटेकिंग करायचं आहे, देन सडन ब्रेकिंग असेल, पटकन पिकअप घ्यायचं आहे, तर अशा वेळेस काय होतं, तुम्हाला गिअर चेंज जे आहे ते बऱ्यापैकी करावे लागतात. आता मायलेजबद्दल जर विचार केला तर मायलेज कंपनीने जे क्लेम केलेलं आहे ते आहे 32.83चा असं काहीतरी मायलेज जे आहे ते क्लेम केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आहे ना जे ॲक्च्युअलमध्ये आता मायलेज तर तुम्हाला कळलेच, कारण की सकाळी मी अराऊंड 7.5 किलोच्या वर CNG जो आहे तो बसवलेला म्हणजे भरलेला होता गाडीमध्ये. तर मग आपण पाहूया की मायलेज जे आहे ते किती गाडी देते. बट कंपनीचं जे मायलेज आहे ते 32.5च्या वर जे आहे ते क्लेम करते 1 किलोच्या CNGला. सो लेट सी. आता जवळपास आम्ही 170 किलोमीटर गाडी चालवलेली आहे. अजून देखील मी अशी अपेक्षा करतो की एक 100 किलोमीटरच्या आसपास जायला पाहिजे. सो लेट सी किती जे मायलेज आहे ती देते आपल्याला पाहूया. बाकी गाडीचे जर पाहिलं फिट अँड फिनिश लेवल जर पाहिल्या तर त्या चांगल्या आहेत बरं का. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ओव्हरऑल जी मटेरियल क्वालिटी ती चांगली भेटते. आज आपण जे व्हेरियंट चालवतोय ते ZXi व्हेरियंट आहे मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये. तर ह्या व्हेरियंटची किंमत जर पाहिली 9,20,000 रुपये आणि ऑन रोड किंमत जर पाहिली तर 10,41,000 ते 42,000 दरम्यान जे आहे ते जानेवारी 2025मध्ये जर पाहिलं तर ह्या व्हेरियंटची जी आहे ती किंमत असणार आहे. आता ज्यावेळेस पण तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्यावेळेस ह्या ज्या किमती आहेत ह्या बदलू शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सोबतच जी प्राइसिंग मी तुम्हाला सांगतोय ना, तर तुमचा जिल्हा वेगळा असेल तर त्या ठिकाणी थोडीशी एक शोरूम प्राइस वेगळी देखील असू शकते. बाकी जर स्पेस चांगला आहे, स्टेअरिंग फीडबॅक गाडीचा चांगला आहे, गाडी जर पाहिली रोडवरती चिपकून चालते. तो मारुतीला त्या बाबतीत जर पाहिलं तर जास्त काय नाव ठेवण्यासारखं नाही आहे. बाकी जर पाहिलं सेफ्टीबद्दल तुम्ही नक्कीच बोलणार, तर सेफ्टी जर पाहिलं तर ह्या गाडीमध्ये जर पाहिलं डिझायर देखील ह्याच प्लॅटफॉर्मवरती बनवण्यात आलेली आहे. सो डिझायर देखील 5 स्टार रेटिंग आहे. सो आपण अशी अपेक्षा करूया की ह्या गाडीला सुद्धा चांगलं जे सेफ्टी रेटिंग आहे हे नक्कीच मिळून जाईल. तर आता भेटूया पुढे आणि पाहूया जे मायलेज टेस्ट आहे ती आपल्याला गाडी जी आहे ती किती देते. तर आता जस्ट CNG पूर्णपणे संपलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता गाडी जर पाहिली तर पेट्रोलवरती जे आहे ते कन्वर्ट झालेली आहे आणि 934 किलोमीटर जे आहे ते आपली गाडी चाललेली आहे. तर आता आपण काय करूया, थोडीशी गाडी पुढे थांबू आणि देन मग मी तुम्हाला जे एक्झॅक्ट
किती मायलेज दिलेलं आहे आपल्याला गाडीने ते आपण पाहूया. थोडीशी एक स्पेस पाहतो आणि तिथं मी गाडी उभी करतो. 934 किलोमीटर आपले झाले हे लक्षात ठेवा. ओके, तर आता गाडी तर घेतलेली आहे आपण साईडला. आता इथे तुम्हाला मी ट्रिपे दाखवून देतो, ज्याच्यामध्ये ऑडोमीटरवरती जर पाहिलं तर जे रनिंग झालेलं आहे ते आहे 256.6 आणि सकाळी जो आपण गाडीमध्ये CNG भरला होता तो होता 7.86 किलो. तर गाडीमध्ये जर पाहिलं 55 लिटरची जी वॉटर कॅपॅसिटी ही याच्यामध्ये येऊन जाते. तर आपण आहे ना आता कॅल्क्युलेशन करूया. तर आपलं जे रनिंग झालेले ते आहे 256.6 भागिले सकाळी आपण CNG भरला होता 7 किलो 86. तर 32.64चं जे मायलेज आहे हे एक्झॅक्ट गाडीने दिलेलं आहे. आणि कंपनीने जे क्लेम केलं होतं 32.86च्या दरम्यान, तर 32.64चं जे मायलेज आहे ते तुम्ही काढलेलं आहे. मी ऑलमोस्ट हायवेवरती गाडी चालवली बरं का. AC फुल टाईम चालू होता आणि स्पीड जर पाहिलं तर स्पीड देखील मी एक 60 ते 80च्या दरम्यान ठेवलेलं होतं. हे जे स्पीड असतं ना 60 ते 80च्या दरम्यान, तर याच्यामध्ये तुम्हाला गाडी जी आहे ते मायलेज देखील चांगलं देते. आणि ओव्हरऑल तुम्हाला जे मायलेज आहे कुठल्याही गाडीचं तुम्ही मायलेज घ्या, EVचं सुद्धा तुम्ही जर रेंज जर पाहिली तर तिथे तुम्हाला त्या स्पीडला चांगली भेटते. सो इथे आपल्याला स्विफ्ट CNGने जे आहे ते असं मायलेज दिले जवळपास 32चं. म्हणजे तुम्ही जर सिटीमध्ये जर विचार करत असाल तर गाडी जी आहे ते CNGमध्ये कमी मायलेज देईल, एक अराउंड 22-25च्या दरम्यान तुम्ही मायलेज जे आहे ते सिटीमध्ये घेऊ शकता. हायवेजवरती 28-30च्या दरम्यान जे आहे ते तुम्ही स्विफ्ट CNGमधून जे आहे ते मायलेज घेऊ शकता. बाकी स्विफ्ट CNGचा मायलेज टेस्टचा जो व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या गाडीवरती पाहिजे मायलेज टेस्टचा ते सुद्धा सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.